जर तुमची शरीरयष्टी बारीक असेल किंवा सडपातळ बांधा असेल तर नवरात्रीत तुम्ही उपवास करताना काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे। सडपातळ बांधा म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने वात प्रकृती, आणि ज्यांची वात प्रकृती आहे त्यांच्या शरीरात रुक्षता, कोरडेपणा जास्त असतो, त्यांची भूक कमी असते। त्याच्यामुळे नवरात्रीत उपवास करताना आपण पौष्टिक आहार घ्यायला पाहिजे, स्निग्ध आहार घ्यायला पाहिजे। दुधाचं, तुपाचं सेवन आपण नवरात्रीत करणं आपल्या आरोग्याला उपयोगी असतं। त्याच्या जोडीला आपण ड्रायफ्रुट्सचा वापर जर केला ज्याच्यामध्ये स्निग्धांश जास्त असतो तर ते सुद्धा आपल्या प्रकृतीला उपयोगी होतं। वात प्रकृती म्हणजे अग्नी कमी असतो, भूक कमी असते, पण तळलेले पदार्थ तुम्ही जर भुकेचा अंदाज घेऊन घेतले तर त्याचा सुद्धा आपल्या शरीराचं पोषण चांगलं व्हायला उपयोग होतो, आणि उपवासाने जे शरीरात कोरडेपणा किंवा वृक्षता वाढणार आहे ती आपण नियंत्रणात ठेवू शकतो। आरोग्यपूर्ण नवरात्री या सिरीजमध्ये आपण बघत आहोत की नवरात्रीत आपलं आरोग्य कसं आणखीन चांगलं करायचं आहे, आणि तुम्ही जर आम्हाला फॉलो करत नसाल किंवा सबस्क्राईब करत नसाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात उद्या। धन्यवाद। निरोगी भाव।